UPL वॉरियर्स उधवा हा संघ बघायला मिळतो. संतोष एक अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण झाई गावातला बघत आहात. चांगला चेंडू खोलवरचा टप्पा टाकला होता. अगोदर त्यांना कळलं होतं की शप्पल होती. शप्पल झाल्यानंतर मिड विकेट मिडॉनचा पट्टा खेळतील. जो खानदानी शॉट त्यांचा आहे, त्यांच्या वडिलाच्या काळापासून मयूरमध्ये खेळतोय. आज देखील रायगडमध्ये खेळला. माझे परम मित्र तिथे समालोचनाला होते. तेव्हा त्यांच्या निखिल वाकळे तेव्हा त्यांच्या वडिलाची आठवण केली आणि मयूरने विचारलं की माझ्या बाबांचं कसं माहिती. तर ही वित्तमित माहिती मी त्यांना पोचवली होती. जबरदस्त शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला अगोदरपासून प्रिकॉशन ठेवलं आहे, संरक्षण टिकेट ठेवलं आहे. कारण सातत्यपूर्ण तुम्ही वर्षानुवर्ष एकमेकाविरुद्ध खेळतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाचा खेळ कुठे कसा होईल हे वित्तभूत माहिती एकमेकाला बघायला मिळते. पण ज्याप्रमाणे पहिलं षटक हाताळताना बघितलं, आतापर्यंत चेंडू झालेत ते म्हणजे 3 आणि 3 चेंडू 3 धावा दिल्यात. आता बाकी चिंचणी अपोलो संघाचा डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे अंकुश. आज बाकी CRD कंस्ट्रक्शन HL स्पोर्ट्स संघातून खेळत असताना हलक्या हाताने खेळले. इंडिया झेल होईल पाहायला मिळेल. गुड कॅच आणि इथे पहिला गडी तंबूत पडतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये राहिला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला झेल घेतला आणि त्या खेळाडूचं नाव वेद नावाचा खेळाडू आहे. उत्कृष्ट अशा ट्रॉफ्या, मॅन ऑफ द सीरीजचं वेगळं व्हरायटीज, एक प्रत्येकानं आकर्षण असा सामना. एका खाडीमध्ये खादनामध्ये जिथे भरतीचं पाणी ते ओलवलं होते तिथे बाकी रक्षण भिंत बांधत असताना केलेल्या मैदानाची सुवर्ण संधी ही तुम्हाला उपलब्ध केल्या. पुन्हा जातात गोलंदाज. हवेमध्ये चेंडू आहे. पुन्हा विकेट जाईल का. इथे बाकी खेळाडू जातोय. शॉर्ट मिडलचा खेळाडू. ओहो काय पाहायला मिळते. पहिल्याच षटकात 2 गडी बाद झाले. आता बघा संदीप नावाचं बॅटर तुम्हाला बघायला मिळतं. सँडी नावाने परिचित असणारा आणि आता खऱ्या अर्थाने तुमची ती अग्निपरीक्षा आहेत. 2 गडी लगेच बाद झालेत. अतिशय सुंदर गोलंदाजी हातात असं आपण त्या गोलंदाजाला बघतात. त्याचं नाव सांगा ना. झेल कोणी घेतलाय. हार्दिक. यस हार्दिक नावाचा खेळाडू बघा. झाईचे 8 खेळाडू या संघामध्ये आहेत. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आणि खऱ्या अर्थाने तरुणांच्या गळ्यातलं ताईर बनलेलं क्रिकेट. क्रिकेटचा अर्थ कसा आहे माहिती आहे का. चलो जाव इंग्रज. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये होती तेव्हा खऱ्या क्रिकेटचा शोध लावला. म्हणून जेव्हा जेव्हा भारतामध्ये इंग्रजांचा संघ येतो ना तेव्हा वृत्ताकरणाने बातमी की साहेबांचा संघ आपल्याकडे आला. हा सर्च आहे. हा क्रिकेटचा संशोध झाला खेळ तुम्हाला बघायला मिळाला आहे. पुण्याशी आपल्या सरकारला पोलीस हाताळला गोलंदाज हॅट्रिक चान्स आहे. ओ हो काय गोलंदाजी बघायला मिळते. धगधगत्या आगीतून चिंगारी काढावी. लोहाराने जसं काय त्याला धार द्यावी तशा पद्धतीचं इथे गोलंदाजी बघायला मिळते. सुपर क्वालिटी गोलंदाजी पहिल्या षटकाला बांधून ठेवलाय आणि हेच काम सातत्यपूर्ण हा खेळाडू जिथे जिथे जातो ना. MS11 या संघातून हे मग वाडा असो, कंचाड असो, भिवंडी असो, शहापूर असो, रायगड असो, नंतर पेण पनवेल अशा ठिकाण असो, अशा ठिकाणी आपला धारदार गोलंदाजी करत असणारा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. आणि पॉवर प्लेमध्ये खऱ्या अर्थाने 3च धावा देऊन 2 गडी बाद केल्या. जबरदस्त सुरुवात इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते ते UPL वॉरियर संघाकडनं. हे जे गाणं घ्या ब्रेकमध्ये.
जे डहाणू गाव आहे, डहाणू गावात तुम्ही आलात की तारपा नृत्याचं सिंबल एक तुम्हाला मिळेल. पळसाचा पान, दिसाया पान, अनेक अनेक गाणे आहेत. असून द्या हो, माझा डहाणू तालुका तुम्हाला बघायला मिळतो आणि हा तालुका त्याच्यानेच मानला जातोय. आज राज्य दरबारी ज्याला पद्मभूषण अवॉर्ड मिळालं असं माझ्या आदिवासी समाज तारपा वादक हे तुम्हाला बघायला मिळाले. अजून काय हो, ग्रीन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जाण्याचं काम इथे करायला बघायला मिळतात. आणि त्या गावामध्ये आपल्याला तारपा हे झालंच पाहिजे. आणि तुमचं उत्कृष्ट वादन, प्रत्येकाचं मन व्यक्तानं विचारलं मी, दादा खूप चांगलं साऊंड आहे तिकडे. कारण कसं आहे, आम्ही समालोचकाचं काम कसं, आम्ही सातत्यपूर्ण समालोचक करणार. आम्ही 20% बोलणार, 80% थ्रू आउट तुमचं आहे. आम्हाला समालोचकाचा आवाज पोहोचवण्याचा जास्तीत जास्त जो खऱ्या अर्थाने भार आहे तुम्ही सांभाळतात. पण बरेचसे समालोचक तुमच्याशी बोलतच नाही, ते बोलायला पाहिजे. लौकिक नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल, गुड शॉट, काय जबरदस्त बघायला मिळेल डीप लॉंगच्या डोक्यावरनं. आणि हा फटका खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने लौकिक माची हा आगरचा खेळाडू आहे. आमच्या आर्किटेक्ट्समध्ये QA/QC होता कामाला, चांगलं एज्युकेशन घेतलं आहे. अनेक अनेक खेळाडू बघितले. सातत्यपूर्ण 32 वर्ष आम्ही समालोचन केलं आहे. आणि त्या 32 वर्षामध्ये अनेक असे खेळाडू आलेत ज्याने आपल्या शैलीने, आपल्या भ्यातीने तुम्हाला दाखवलं आहे. गुड बॉलिंग दॅट्स टर्न, लेफ्ट आर्म टर्न, नॅचरल टर्न त्याच्याकडे बघायला मला. ह्यांची गोलंदाजी बघितल्यानंतर त्याच्या पुढचं गाव आगरच्या पुढे नरपडचा दैलूची आठवण झाली. ज्या काळामध्ये इमाराचे चेंडू होते, अतिशय सुंदर पाहिजे गोलंदाजी करायचे. अमोल राऊत, मोठा हिरा तारा निघून गेला, पण त्यावेळेचा तो पॅकर यूट्यूब असतं तर डहाणू कुठे बघायला मिळालं असतं. असे दर्जेदार खेळाडू या डहाणू तालुक्याने क्रिकेट विश्वात दिलेत. आज देखील अभिमान असायला पाहिजे माझ्या धाकटी डहाणू संघ, काय क्लास खेळतो, काय क्लास खेळतोय साई संघ. आणि या डहाणू गावात देखील असंख्य खेळाडू बघायला मिळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, वाईड मिळणार नाही आहे, चुकीच्या पद्धत तुम्ही खेळल्यात. आणि नियमन तुम्हाला खूप माहिती आहेत, मयूर सांगायची गरज नाही आहे, कारण तुम्ही एक मोठे खेळाडू आहेत. खानदानी क्रिकेटर का म्हणतो की तुमच्या वडिलांनी लिहिलेला इतिहास तेव्हा खऱ्या अर्थाने यूट्यूब नव्हतं, नाही तर आज ते शॉकेट तुम्हाला गगनात जाताना चेंडू बघायला मिळालं असतं. भाग्य आमचं की त्या यूट्यूब नव्हतं. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक केलाय. इथं ऑन ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू डीप लॉंग आणला. दादा समोरचे थोडे बाजू होता का, थोडे इथे राहणार. यस, आम्हाला लॉक नका करू. थँक्यू सो मच. काय डहाणूचे प्रेक्षक हुशार आहेत, फक्त सांकेतिक सांगावं आणि ऐकावं. चला बघूया आता. लवकिश पहिल्या चेंडू चौकाने चांगला कमबॅक केलाय. लवकिश लेफ्ट आर्म तिकडे मारा करतायत. शॉर्ट ऑफ प्लेन बॅकफुटला जाऊन खूप दूरवर खेळेल, बॉडीपासून खूप दूरवर खेळेल. चेंडू पडल्यानंतर थोडासा अजून बाहेर निघाला, स्क्वेअर केट केली जरूर, पण बॅटची एज लागली, कव्हरच्या रिझनला गेला. एक धाव तुम्हाला बघायला मिळेल आणि एका धावाची धावसंख्या आहे ती 9. काय पॉवर प्ले घडते. तर थांबा ना, बाउंड्री मारली, विकेट घेतली, ओव्हर झाली का माझा. आता थांबा, काय बॉलिंग केलंय पॉवर प्लेमध्ये, फक्त 90 धाव आहेत. आता बाकी मयूर मर्दे नावाचं वादळी तुफानी खेळी करणारा खेळाडू पाहायला मिळतो समोर. अतिशय सुंदर ड्राईव्ह, त्याच्या पाठीमागे खेळाडू जाता, क्षेत्ररक्षण होईल का. व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा बघायला मिळते, 2 धावा वाचवल्यात. आपण ॲक्शन रिप्लाय बघू शकतात कशा पण क्षेत्ररक्षण. राज माची हा खेळ तुम्हाला बघायला मिळाला. खूप प्रेम करतात लोक. हा झाईमध्ये गावावर जेव्हा आम्ही झाईची टुर्नामेंट केली, लोकांच्या बाईट तुम्ही घेतला तर तुम्ही कोणावर प्रेम करतात, तर लोकांनी म्हटलं मी राजवर प्रेम करतायत. राजाच्या दरबारावर राहणारा. आपण झाई गावात गेलो तुम्हाला माची समाज बघायला मिळतात, अप्रतिम कोळी समाज बघायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचं विश्व साम्राज्य यांनी गाजवलं आहे. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा गोलंदाज पाहायला मिळेल, आणि पहिलं षटक जबरदस्त हाताळलं. तो गोलंदाज बघायला संतोष बन या नावाने ओळखला जाणारा. झाईचं बाउंड्रीची एरिया आहे ना, ती आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि बाउंड्रीच्या पलीकडे गेलात की तुम्हाला गुजरात बघायला मिळते. काय आखणी आणि बांधणी केलाय. आता बघी फलंदाज तुम्हाला बघायला मिळते, तो निश्चितच संदीप. हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. पण आज बाकी तुम्हाला इथे थांबावं लागेल, धावा करावं लागेल. ऑफ साइड ऑफ स्टंप, परफेक्ट लाईन लेन, टिचून मारा केला जातोय. व्हॉट अ भेदक, ह्याला म्हणतात ॲक्युरेसी आणि ॲक्युरेट कशी असावी गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 2 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. आता तो पिंजू डॉट टाकलाय. भन्नाट असा अष्टपैलू खेळाडू संतोष बमला आपण बघितल्यात. अनेक मैदानं ज्याने गाजवलेत, अनेक
क्रीडांगण ज्याने गाजवले तो खेळाडू बघायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकाला राऊंड विकेट मारा करतात. ओहो, इथे बाकी तुम्ही सफल झालात. वेद पकडा यॉर्करने मिडीला नेक्स्ट स्टंपवर हलक्या बॅटी चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू निघून गेला मिडॉनच्या रिझनला. इथे एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या वातावरणात चेंडू जात नाही. एक तर कम्प्लिटली ब्लॅकलिस्ट व्हायला पाहिजे किंवा कम्प्लिटली अंधार व्हायला पाहिजे. इथे कसं ते गुरुत्वाकर्षण सांजा तिन्ही वारा. इथे शक्ती जी आहे ना वरचं वातावरण ते गुरुत्वाकर्षण वजन असते त्याच्यामुळे चेंडू तुमच्या आरपार जाऊ शकत नाहीये. आणि इथे बाकी तुम्हाला मॉरल गेम खेळायला पाहिजे. टॉस विन दिस अ इम्पॉर्टंट थिंग. जिथे तुम्ही टॉस जिंकला क्षेत्ररक्षण स्वीकारला. हो, जबरदस्त क्रिकेट. पण त्याहीपेक्षा इंटेलिजंट बॅट्समनला विचार करावा लागेल. ही मोठी फलंदाज आहे तो. सातत्यपूर्ण 5 लाख 7 लाख 10 लाखाच्या स्पर्धा खेळत ग्राईम बिग बॅश हे देखील भिवंडीला घेऊन आलेत. आणि सातत्यपूर्ण आपल्या नावाचा दबदबा ही खेळाडू दाखवत आहेत. आणि म्हणूनच झाईचं गाव तुम्हाला मोठं बघायला मिळते. आज खऱ्या अर्थाने 4 संघाचा रणसंग्राम. आताच नुकती वाणगावला एक टुर्नामेंट झाली. डहाणूच्या संघाने फायनल तिकडे विजयी मारल्यात. त्यातले खेळाडू तुम्हाला संदेश ठाणेवर हे खेळाडू इकडे बघायला मिळतील. थोड्याच वेळ ट्रॉफी घेऊन त्या मैदानावर येतील. पंच काय खुणातात बघूया. दिस इज अ वाईट बॉल. नो डाऊट खूपच बाहेर चेंडू पडलाय. वाईट बॉल. आणि आता खूप चांगलं निरीक्षण. कारण तुम्ही IPL बघितल्यानंतर मला वाटते क्रिकेटपटूला ते बघितल्यानंतर शिकू शकतात की कसं वाईट देतात. तुम्ही अवे गेलात, बॉडीच्या पुढे गेलात, क्रिजच्या बाहेर गेलात, हाईट फॅक्टर बघितला, कमरेच्या वर मानेच्या वर कसं गेलं की नो बॉल. खूप काही शिकण्यासारखं IPL ची टेक्नॉलॉजी तुम्हाला बघायला मिळते. गुड बॉलिंग. सेन्सेबल क्रिकेट याला म्हटलं जातं. कूल माइंड गेम. कशा पद्धतीने खेळावं म्हणून म्हटलं होतं ना मैदानावर मॅचच्या अगोदर 10 मिनिटं या जेणेकरून मीटिंग करणार. तुमचं सर्व शरीरामध्ये क्रिकेट आणि तेच भिन्न भिन्न बघायला मिळते. आणि त्याचाच परिणाम बघायला मिळतोय. राजाच्या दरबारामध्ये का मानलं जाते बिरबलाला. अकबर राजा होता पण बिरबलाकडे कलात्मक होती. आलेल्या रागाच्या लोकांना तो आपल्या गोड वाणीने मंजूर करायचा. तशा पद्धती सुंदर गोलंदाजी हाताना प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा. गुडलँड्स पॉइंट, लेग कट, ऑफ कट, यॉर्कर, गुडलँड्स पॉइंट, रायझिंग डिलिव्हरी अशा प्रत्येक भातात क्रिकेटची जी गुणवत्ता आहे ना ती सिद्ध करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. ऑफसाईड ऑफ स्टंप पुन्हा कोणचं खणा होतील. कारण इथूनच गुड अंपायरिंग. दॅट्स अंपायरिंग खऱ्या अर्थाने आपण बघत आहात. आणि मी म्हटलं की डहाणूचं क्रिकेट खूप खूप मोठं आहे मित्रांनो. का कमी स्पर्धा होतात हेच मला कळत नाही आहेत. आपण नवनिकोने या सगळ्या मुलांनी ₹1000 महिन्याला काढा. पैसे जमा करा. कमीत कमी 6 टुर्नामेंट आपल्याकडे व्हायला पाहिजे. मग तुम्ही ॲज फिल्म बघायला मिळेल. कारण वॉचिंग झालं पाहिजे. यूट्यूबवर तुम्ही दिसलं पाहिजे मी कुठे खेळतो. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे बाकी मिड ऑफच्या रिझनला गोलंदाज पुन्हा क्षेत्रक्षेकडे थ्रो करतील. एकच धाव बघायला मिळते. ज्या पद्धतीने 6 षटकाचा सामना असताना तिसरं षटक जबरदस्त गोलंदाजी करत असताना तुम्हाला संतोष बन नावाचा गोलंदाज मिळतो. पहिल्या षटकात 3 धावा दिला. पॉवर प्लेचा 2 गडी बाद केले. आणि आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि फक्त 5च धावा दिला. दॅट्स इकॉनॉमिकली बॉलिंग. ज्याला म्हणतात टिचून मारा करावा. फलंदाजाला बांधून ठेवायचं. आणि जो तडाखेबंद फलंदाज आहे त्याला देखील बांधून ठेवलाय. ओ हो इथे फसलेत. पंचाकडे दाद मागतात आणि स्वतः निघून गेले. त्याला म्हटलं जातं स्पोर्ट्समन मेरिट. व्हॉट अ क्वालिटी बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी डीजे. जातो तो धाईचा वंडर बाय म्हणून ज्याला अळक नाही. अनेक वेळा संकटामध्ये सापडलेल्या संघाला 5 बाद 5 असताना देखील 50 मारलाय. 5 बाद 13 असताना 6 बाद 18 असताना ज्या देखील आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय तो धनंजय नावाचा खेळाडू बघायला. धासू नावाने क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असणारा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. धनंजय दादा प्लीज बाहेर राहा थोडं. दादा थोडे या साईडला. तुम्ही ब्लॉक होता मग आम्हाला चेंडू कुठे पुढे दिसत नाही. आणि तुमचं असणं आम्हाला गरजेचं आहे. सतत पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपर्यंत मॅच संपेपर्यंत बघायला मिळतात. अंग गुणात असणारा क्रिकेटचा छंद तुम्हाला बघायला मिळतोय. आणि म्हणूनच तुमच्यासारखे प्रेक्षक आम्हाला बघायला मिळतात. प्रेक्षक श्रीमंत आहे की गरीब नाही आहे. आणि इथे ती धावसंख्या आहे ती 18 धावा. 18 धावा झाल्यात. धनंजयने आता मी 3 सामने खेळ 2 मॅन ऑफ द मॅच घेतला. पण आता बाकी पूर्वी मी काय केलं इतिहासात काय झालं ते खरं. वर्तमान काळामध्ये मी काय करतो आणि आलेल्या संधीचं मी कसं सुवर्ण सोनको संघाला कसं बाहेर आणतो. कारण इथे तुम्हाला कमीत कमी 6 षटकामध्ये 60 धावा असणे गरजेचं आहे. कारण समोरच्या संघाकडे तेवढी देखील ताकद आहे की ते 60 धावा करू शकतात. कारण दोन्हीही मातब्बर संघ. एका साईडला तुम्ही बघितला तो संघ CRD कंस्ट्रक्शन HOL स्पोर्ट्स आणि एका साईडला तुम्हाला UPL उधवा हा संघ बघायला मिळतो. UPL वाधवल, UPL वायरस
वॉरियर संघ बघायला मिळतो उद्वाचा. बघूया कशा पद्धतीने सुंदर आयोजन आणि याची खूप मोठी चर्चा मागे 2 महिन्यापासून चालू होती, जेव्हा निकोलस साहेबांनी मिटिंग घेतली, लोकांसमोर आणलं आणि क्रिकेट विश्वात एक आनंद बघायला मिळाला आणि तीच ही स्पर्धा इथे पाहायला मिळते. क्लायमेट खूप खतरनाक आहे इथे, तुम्ही उंचावर फटके मारू शकत नाही. बऱ्याचशा वेळा आपण संध्याकाळच्या सामन्यात मोठ्या मॅचेस असतात आणि टॉस जिंकल्यावर काय क्षेत्ररक्षण घेतात त्याचं हे वित्तमय उदाहरण या मैदानामध्ये बघायला मिळतात. सांस्कृतिक क्रीडाप्रेमी असे भेटलेले डहाणू मतदारसंघाचे आमदार आदरणीय विनोद निकोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा तुम्हाला भरवली जाते. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल की ही तलासरी आणि डहाणूसाठी असणारी क्रिकेटची पर्वणी ही खऱ्या अर्थाने बघायला मिळेल. सातत्यपूर्ण आता पुढे ही स्पर्धा चालू केल्या, तुम्ही देखील चालू ठेवायला पाहिजे. ओ इथे एज घेऊन थडम्याला जातो, डायरेक्ट तो पाहायला मिळेल का? जोरदार अपील, 22 रूपात धाव आहे. मध्ये परफेक्ट लाईन लेन टिचून मारा केला ज्याला म्हणतात, तर खाली चेंडू टाकलेत. बघा काय जबरदस्त गोलंदाजी केला, एकही शॉर्ट ऑफ लाईन दिला नाही, एकही ओव्हरपी दिला नाही, एकही फुलटो चेंडू. यावरनं तुमचं गोलंदाजीवर असलेलं नियंत्रण हे पाहायला मिळते. पुन्हा लवकिश माची मार्गस्थ होत आहेत चिंचणी अँडकडनं. आपल्या षटकाला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हाताळत आहेत. इथे बघा ऑन ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिझनला. 1 धाव तिकडे बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय, गुड थ्रो, 1 बॉल थ्रो. आणि इथे बाकी थोडंसं खराब यष्टीरक्षण झालं, स्ट्राईक रुटर चुकीच्या ठिकाणी झालाय. ओ इथे गडी बाद, गुड फील्ड अँड गुड थ्रो. यष्टीरक्षक कोण आहेत? त्याच्या दशकात नेऊन गेलो रिसेट मिथुन चक्रवर्ती डिस्को जमाना चालायचा आणि यार बिना चेन कारे. पण एक हिंदीमध्ये कहावत आहे ना, गहरे संकट के बादल इस समय बिल्कुल एच्योर स्पोर्ट्स के ऊपर ढग रहे हैं. किसी भी बल्लेबाज से रन नाही बने, कोणाकडून धावा होत नाही. आता बाकी बघूया सर्वस्व आशा आणि हा दांडेपळचा खेळाडू जो आला ना जिग्नेश, ह्याच्याकडे क्षमता आहे, सगळ्यांकडे क्षमता आहे. पण तुम्ही वेळेवर कसं खेळतात आणि खऱ्या अर्थाने धनंजयकडून खूप मोठ्या आशा अपेक्षा, जो आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला मानला जातो या संघाचा. ऑफसाईड ऑफ स्टंप इथे चेंडू बघायला मिळतो, व्हाईट बॉल. धावसंख्या 1 वरती, धावसंख्या पोचते ती तुम्हाला टोटली 21 धावा, 64 षटक. मार्ग असं भन्नाट वेगवान मारा, जबरदस्त ॲक्युरेसी अँड ॲक्युरेट ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात. प्रत्येक फलंदाजाला बांधून ठेवल्या, कोणत्याच फलंदाजाला चांगली फलंदाजी करता नाही. फक्त मयूरनी थोडीफार धावसंख्या उभारली. 11 धावा मयूरकडनं बघायला बॅकफुटला गेला, चेंडूला पंच केला, चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला. इथे फील्ड एंड थ्रो करेपर्यंत पुन्हा 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावाने जो विचार केला तर धावसंख्या पोचते ती 22. थेंबे थेंबे तळे साचे, पण प्रत्येक वेळा तळा साचून चालत नाही. आपल्याला महासागराप्रमाणे धावा करायच्या आहेत, कारण समोरच्या संघाकडे रथी महारथी असे अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगले 3 बॅटर आहेत. आणि म्हणूनच तो म्हणतो की 6 षटकाच्या सामन्यामध्ये तुम्हाला 60 धावा करणे गरजेचे आहेत. आतापर्यंत विचार केला, जबरदस्त गोलंदाजी तुम्ही बघितली ते म्हणजे संतोष बन यांच्याकडनं. आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना हा तुम्हाला आगरचा गोलंदाज बघायला मिळतो, लवकिश माची. दॅट्स अ गुड बॉलिंग, लेफ्ट आर्म गोलंदाज. आणि आता समोर दांडेपळाचा डावखुरा फलंदाज आहे तो म्हणजे जिग्नेश, याच्याकडे क्षमता आहे. बघूया आता आपल्या खेळीमध्ये कशा पद्धतीने संघाला पुढे नेतात, किती धावा उभारतायत.
ओ गुड बॉलिंग ऑफ साईड ऑफ स्टंप, काय परफेक्ट बघायला मिळते. प्रत्येक चेंडू कोणत्याही फलंदाजाला रूम देत नाही, फलंदाजाच्या बॅटीमध्ये चेंडू येत नाही आहे. आणि ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांना एका वेगळ्या धाटणीप्रमाणे ते खेळवत आहेत. या षटकाचा शेवटचा चेंडू आणि आतापर्यंत 3.5 चेंडू टाकलेत, फक्त 22 धावा ह्या फलकावर बघायला मिळत आहेत. खराब यष्टीरक्षण होतं आहे, चेंडू निघून जातो थर्ड मॅचच्या रिझनला. 1 धाव 2 धाव आणि पंच काय घोषित करतात, दिस इज अ वाईट अँड 4 धावा 22च्या रूपात तुम्हाला बघायला, 22च्या रूपात आहेत. यस, ओ दॅट्स अ वाईट बॉल. वाईट +4. चला 5 धावा धावसंख्या स्कोरमध्ये बघायला मिळते, ती म्हणजे निश्चितच तुम्हाला 27 धावा. खऱ्या अर्थाने एक तुम्हाला बोनस पॉईंट दिलं गेलं. ज्या पद्धतीने एकही मोठा फटका बॅटीने तुम्हाला फक्त एकमेव बाउंड्री बघायला मिळाली होती, ती फक्त मौरच्या बॅटिंग होती. त्यानंतर एकाही बॅटरला बॅटिंग करता आलं नाही. चला बघूया, प्रकाश ज्योता ते दिवे लावले गेलेत, कृत्रिम लाईट ज्याला म्हणतात ते आपण बघत आहात. सरळ चेंडू टटवला, इथे बघायला मिळतो षटकार की जोकर, अप्रतिम बॅटिंग. मी म्हटलं की इथे बघा डान्सिंग अंपायर कसे षटकार देत आहेत, जबरदस्त. मी सुरुवातीला म्हटलं की वरोरकडे दांडे, म्हणजे थांबा ना एक मिनिट, म्हणजे थांबा. दांडेपाडा, वरोर, डहाणूखाडी या पट्ट्यात जर तुम्ही आलात ना, तुम्हाला अतिशय नामवंत क्रिकेटर बघायला. त्याचं कारण का, तो प्रज्योत वरोरमध्ये. आता वरोरच्या भागात देखील चांगले क्रिकेटर बघायला मिळतात. धाकटी डाडूमध्ये काय, तर ISPL पहिला खेळणारा खेळाडू बघितला, ज्याने देशापलीकडे जाऊन ओमान, दुबई अशा ठिकाणी, प्रीतमबाईला काल आपण बघितलं, त्यांनी देखील खेळाडू घडवलेत. तर अनेक खेळाडू त्याच्या धाटीनं घडताना हे डहाणूमध्ये मोठे तुम्हाला क्रिकेटर बघायला मिळतात. आणि आता खऱ्या अर्थाने या 2 चेंडूमध्ये 11 धावा आल्या, आणि 11 धावा आल्यामुळे कुठेतरी चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. 4 षटकं संपलीत आणि धावसंख्या 33. ऐकूया डीजेचं एक गाणं. मी लग गई, कारण बघा धावा होत नाही, त्या 22+4 वाईडमध्ये मिळाल्या, त्यानंतर षटकार आला. आणि म्हणूनच या तुम्हाला एका चेंडूमध्ये आलेल्या 11 धावामध्ये तुम्हाला धावा बघायला मिळतात 33. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. जयराज हा देखील झाईगावचा खेळाडू पाहायला मिळतो, अतिशय अष्टपैलू खेळाडू. झाईगावचा खेळाडू आहे, अतिशय अष्टपैलू खेळाडू. आता बाकी धावसंख्येला आकार मिळाला, म्हणजे इथून जरी तुम्ही 55-60 धावा जर केल्या तर तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. ओ इथे बाकी जोरदार अपील करतायत पंचाकडे.
थांबा, पंचनाम्यामध्ये दिलेलं नाही आहे. जेव्हा पंच देईल ओके असतं तर DRS आहे का ओके त्यांचा DRS आहे का DRS गेल्यानंतर टेक्निकली ते दिसत नव्हतं म्हणून तो वाईट होता, म्हणजे ॲक्च्युअली त्यांचा DRS आहे. बघा पंच बघा रनआउटचं अपील केलं आहे, खेळाडू DRS घेतला आहे, रनआउटचं अपील केलं आहे. OUT आउट. I'm a fireball. थँक्यू डीजे. डीजे मराठी गाणं घ्यायला येणारं महाराष्ट्र दिन आहे. शाहीर साबळचं जय जय महाराष्ट्र माझा घ्या, पळसाचा पान दिसाय सर आहेत ना, रात्रभर घ्या, माहोल बनवा. हो माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठी गाणी वाचायलाच पाहिजेत. मोठा गडी बाद झालाय, चला डकआउटच्या बाहेर निघा, डकआउटच्या बाहेर निघा. ॲक्च्युली 30 सेकंदाचा नियम आहेत. आता बाकी तुम्हाला बॅटर बघायला मिळतो जगदीश. जगदीश हे नाव आलं ना की एक चांगला संगीतकार होऊन गेले. बघा जगदीश खेबुडकर ज्यांनी दादा कोंडकेची गाणी अनेक लिहिलीत, ते गायक तो संगीतकार तुम्हाला बघायला मिळाले. महाराष्ट्रामध्ये नामवंत क्रिकेटपटू बघायला मिळाले, नामवंत असे बघायला ज्ञान समाजी लता मंगेशकर बघायला मिळाले, सोनकन्या आशा भोसले आपल्याला सोडून गेल्यात, अनेक शास्त्रज्ञ बघायला मिळाले, नासामध्ये जाणारे लोक देखील आपल्याला बघायला मिळतात. नुकतंच माझ्या डहाणूच्या खेडेगावातून ज्या एका मुलीचं सिलेक्शन झालं आहे. अभिमान कसा असावा माझ्या डहाणूकराचा. आणि निकोले साहेब तुमच्या हृदयामध्ये असलेलं जे प्रेम आणि मी माझ्या डहाणूकरांसाठी हे तुम्ही दाखवतात ना, त्याला शब्द देखील अपुरे पडतात. असं तुमच्याकडनं काम बघायला मिळते. डहाणू गावचं क्रिकेट कुठे पोहोचलं. पहिला राज्यसूत्र नावाचा खेळाडू चिंचणीमधून जन्माला आला. चिंचणीमधून आल्यानंतर त्याचं साऊथ आफ्रिकेमध्ये निवड झाली. साऊथ आफ्रिकेत निवड झाली, 7 दिवसांनी जाणार आणि इंजर्ड झाले. आणि त्यांच्यानंतर मग तुम्हाला वीरेंद्र सेहवाग बघायला मिळाला. म्हणजे असे नामवंत क्रिकेटर बघायला मिळाले. अजून एक क्रिकेटपटू आहे, मी रात्रीच्या सत्रामध्ये डहाणू गावातलाच क्रिकेटपटू आहे, ज्याची खूप मोठी MRF सिलेक्शन गोलंदाजी बंगळुरूला निवड झाली होती, पण तो गेला नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जो डावखुरा फलंदाज तारण करता करविता ज्याला म्हटला जातोय, खऱ्या अर्थाने अडकलेल्या झाडावर फळं जशी असतात, ती फळं पडली की एकच आंबा असतो आणि तो पावसाळ्याभर पावसामध्ये राहतो. तशा पद्धतीचा हा खेळाडू ना वादळ आहे ना वार आहे. मी तर उन्हामध्ये खेळणारा माझा क्रिकेटपटू आहे आणि खऱ्या अर्थाने दांडेपळाचा वंडर बॉय हा कसा खेळतोय पाहायचा आहे. तो फलंदाज जिग्नेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आहे, इथे बाकी आहे. यास गडी बाद. कारण ह्या गोलंदाजाकडे एवढी क्षमता आहे ना, दोन्ही कट्टर करतो, लेग कट ऑफ कट असंख्य वेळा अनेक मैदानामध्ये. आणि ह्या फलंदाजाला जेव्हा जेव्हा डाव्या हातात तुम्ही खेळणार तेव्हा इथे बघायला मिळणार. मी तर म्हणेल की हाराकिरी केलं या फलंदाजाने. गरज होती धावं कळलं की तुम्ही इन बॅटर चांगलं होते. जिग्नेश एका चेंडू षटकार आला होता, इथे खेळणे गरजेचं होतं आणि मोठा झटका बसतोय. आणि धावसंख्या आहे टोटल टीम म्हणजे 33 आणि विकेट बाद झालेत ते 6 गडी बाद. नावाच्या खेळाडूला जेव्हा जेव्हा डहाणूखाडी संघ संकटात सापडला, जेव्हा जेव्हा 8-10 चेंडू खेळायला मिळतात, तेव्हा अनेक लाख मोठ्याच्या स्पर्धेमध्ये या फलंदाजाने बॅटिंग केलं. आणि असं म्हणतात ना, कर्तव्याने आपलं कर्तव्य पार पाडायला पाहिजेत. एखाद्या घरामध्ये कार्य असतात, लग्न असतात, वास्तुशांत असते, तेव्हा घरातल्या मोठ्या मंडळीवर जबाबदारी असते, तेव्हा म्हणतात की त्याचं कर्तव्यच आहे, ते पार पाडलं पाहिजे. तशा परिस्थितीमध्ये आता कर्तव्य नावाचा हा धाकटी डहाणूचा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. आणि इथे बाकी विचार केला तर 33 धावा 4 षटका झाल्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेत. एक रनआउट झाला आणि एका साईडला विकेट बाद झालाय. बघूया कशा पद्धतीने होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे जयराज. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर अतिशय जास्त कट झाला, पण तो ऑफसाईड ऑफ पिचिंग झाला, बाहेर गेला आणि इथे वाईड बॉल बघायला मिळते. अवांतर धावांशी जो विचार केलात तर तुम्ही फलका धावसंख्या लागली जाते ती 34. जबरदस्त इकॉनॉमिकली बॉलिंग करताना पहिल्या षटकापासून संतोष बन यांनी सुरुवात केली, मग त्यानंतर लवकिश माची यांनी सुरुवात केली. एकाही बॅट्समनला चांगली बॅटिंग करता आली नाही आहे. बॅकफुटला गेला आहे, चेंडूला कट केला आहे, चेंडू गेला डीप कव्हरच्या रिझनला, थोडीशी प्लंबिंग झाली, पण चेंडूवर नजर होती आणि बघताच अतिशय सुंदर थ्रो बघायला मिळालं. आणि एका धावाने सुद्धा विचार केला, धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते ती
35. आतापर्यंत विचार केला तर 5वं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा काय 8 खेळाडू झाईचे या संघात, त्यामुळे कॉम्बिनेशन, कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रता खूप बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला आहे, चांगला पुल शॉट बघायला मिळतो. शॉट ऑफ पुल फाईन लेक्चर निघून जाईल काही दन 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 का चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा गरज होती, धावांची गरज होती त्या मोठ्या फटकाची, आणि या 4 धावांची स्कोर पुढे पोहोचतो 39. थँक्यू डीजे. 39 धावा बघायला मिळतात. 8च्या सरासरी धावा एकंदरीत बघायला मिळतात. मोक्याच्या क्षणी बाकी चांगली बॅटिंग करत असताना तुम्हाला बघायला मिळाली. ह्या 4 धावा ज्याच्या बॅटूला तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, तो म्हणजे जलपेश. CRD कंट्रॅक्शन HR स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करत असताना गुड डिसिजन. बॅट्समॅनने बघा थोडीशी बाहेर गेले, सोडून दिला चेंडू, पण ऑफसाईड ऑफ पडण्यात जास्त बाहेर निघाला. अवांतर धावांची 40 धावा, म्हणजे खऱ्या अर्थाने 8च्या सरासरी धावा काढत असताना तुम्ही बघत आहात. इथे धावसंख्या करायला पाहिजे, कारण आताच्या सत्रात जर विचार केला कम्प्लिटली ब्लॅकआउट झाला तर चेंडू निघतील, बाहेर निघून जातील. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेची आर्द्रता, गुरुत्व आकर्षण, न्यूटनचा जो नियम होता की तुम्ही चेंडू वर टाका कशा अंतराने येतोय, हे अनेक सांकेतिक तुम्हाला चिन्ह बघायला मिळालेत. पण आतापर्यंत सर्व गोलंदाजांनी आपला परफॉर्मन्स जबरदस्त दिलाय. गुड बॉलिंग बघा. पडल्यानंतर कशा पद्धतीने मी म्हटलं ना की लेग कट ऑफकट करण्याची खूप क्षमता याच्याकडे. आम्ही सातत्यपूर्ण 32 वर्षामध्ये 12 ते 13 वर्ष यांच्या विरुद्ध समालोचन केलं, म्हणजे कोणत्या धाटणीची गोलंदाजी करणार हे आम्हाला अगोदर ठाऊक असतं, आणि तशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळतात. कारण जास्तीत जास्त झाईकडचे गोलंदाज आहेत ना, सगळे कटर आहेत, नो डाऊट. ब्युटिफुल. आणि आजच्या क्रिकेटमध्ये जर तुमच्याकडे कट करण्याची क्षमता नसेल, तुम्ही कितीही वेगाने चेंडू टाका, तुम्हाला तो मारच पडणार आहे. आणि हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही प्रीतम बाईला भेटा, त्यांना विचारा की तुम्ही दादा तुमचा स्पीड का कमी केला, तुम्ही टर्न का टाकायला लागले. त्याचं वित्तम उदाहरण, चांगलं एक्झाम्पल प्रीतम बारी तुम्हाला सेट करून देतील. बघा यावेळेला बाकी कसा चेंडू हा लेग कट बघायला मिळाला, म्हणजे पडल्यानंतर बाहेर गेलाय. बघा रिव्ह्यू घेतलाय, बॅटरने घेतलाय ना का तुम्ही घेतलाय, बॅटर्सने घेतलाय. बघा बॅटरने रिव्ह्यू घेतला, कारण रिव्ह्यू बाकी आहे, षटकं संपत आहेत, बॅटरने रिव्ह्यू घेतला. पण चेंडू पडल्यानंतर एवढं सुंदर बाकी तुम्हाला ऑफ कट बघा, लेफ्ट कट बघायला मिळाला. अप्रतिम. मी मागाशीच म्हटलंय खूप चांगलं. आमचे अतुल घरात मॅन फ्रॉम पास्तळ हे तुम्हाला मिक्सर चालवताना बघत असता, चेंडू पडल्यानंतर कसं निघून गेलाय. यस, दिस इज अ फेअर डिलिव्हरी, नो डाऊट. पण त्याने घेऊन बघितलं का त्याचं रिव्ह्यू बॅलन्स आहे. क्रीडा मंडळ आयोजित आपण इथे डहाणू प्रीमियर लीग हे बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थात तलासरीपासून तर इथे अनेक बांधव तुम्हाला बघायला. हल्ली जर आपण आदिवासींचा क्रिकेट जर बघितला तर खूप मोठा क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतात. ओके वाय कळलं दादा. मग त्याला असं सांगा. हा यस एक्स्ट्रा टाइम झाला त्याच्यावर तुम्ही एक खेळाडूच्या सर्कल त्यात घेतल्यात, तर तो हा सिम्बॉटिंग असतो असं सांगा, म्हणजे आम्हाला लगेच समालोचकांना कळते की दॅट्स अ सर्कलमध्ये एक खेळाडू मध्ये घेतलाय. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे प्रशांत बर्न. हा एक अष्टपैलू खेळाडू. मी म्हटलं की यांच्याकडे 6 अष्टपैलू खेळाडू आहेत. जबरदस्त शॉट तुम्हाला बघायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला, पण तेवढंच चांगलं फिल्डिंग तुम्हाला राजकडनं बघायला मिळते. संतोष आहे का आता, या संतोष नावाचे खेळाडू बघायला मिळतोय. एकच धाव बघायला मिळते. एका धावांचा विचार केला धावसंख्या होती 42.
खऱ्या अर्थाने एकमेव बॅटर होता ज्याने डबल अंकी धावसंख्या काढली, तो तुम्हाला मयूर मर्दे बघायला मिळाला. बॅटिंगच्या पटलावर जर बघितली ना तर सर्व मोठमोठे फलंदाज आहेत, पण आज बाकी गोलंदाजाकडे अक्षरशः नांगी टाकली ती म्हणजे CRD कंस्ट्रक्शन HO स्पोर्ट्स या संघाने. आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त बॅटिंग करत असताना तुम्हाला UPL वॉरियर्स हा तुम्हाला संघ बघायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढे राऊंड विकेट मारा करतायत. एज इथे बॅटची एज घेऊन जातो, चेंडू सरळ हातामध्ये वन बाउन्स गेला आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा डॉट चेंडू बघायला मिळतो. ॲक्युरसी एवढी सुंदर आहे ना, मी म्हणून म्हटलं की मैदानाच्या आतमध्ये अगोदर या अर्धा तास तुम्ही त्या मैदानाशी झेजा, कॉन्सन्ट्रेशन करा, मिटिंग करा, मग तुझी बॉडी लँग्वेज आहे ना ओव्हरऑल क्रिकेटचीच बघायला, त्यामुळे ही गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रशांत मार्गस्थ होत आहेत. निघून जाईल का? यस, नो टायमिंग, ब्युटिफुल बॅटिंग. पहिला चेंडू ओव्हरपिच यष्टरवरती आला आणि जबरदस्त षटकार तुम्हाला डीप लॉग ऑनच्या डोक्यावर बघायला मिळतो. खणखणी षटकार, 6 धावा. बॅटरकडे क्षमता आहे. ओहो, खडे खडे अक्रॉस खेळले, खडे खडे अक्रॉस खेळले, पोझिशन आली नाही. तुम्ही शॉर्ट ऑन पूल खेळले पण तो कमरेच्या खालून चेंडू निघून गेलाय. वॉट अ बॉलिंग. हा चेंडू आगीच्या चेंडूपेक्षा जास्त गतिमान होता, मग तुम्हाला टायमिंग जमलं नाही आणि जबरदस्त कमबॅक केलाय. हेच ते क्रिकेट असते हो. तुमच्या विरुद्ध कोणता फलंदाज काय आकुंचन करणार हे तुम्हाला पहिलं माहिती असणे गरजेचं असते आणि ह्यामुळे त्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन. इथे बाकी उंची गाठलाय, मिड विकेटचा कडे चेंडूच्या पाठीमागे जातोय आणि इथे बाकी गडी बाद. वेद नावाच्या खेळाडू जबरदस्त कॅच पकडलाय. वॉट ऑफ फिल्डिंग. आलेल्या डीजे थांबा जरा, आलेल्या प्रत्येक संधीचा त्याने फायदा केला. कॅचेस विन द मॅचेस झाला म्हणजे बघायला मिळाला. उत्कृष्ट रनआउटचे गडी बाद केले आणि म्हणूनच तर हा संघाने आतापर्यंत ग्राउंड फिल्डिंग ओव्हरऑल दॅट्स अ गुड. ऐकूया एक डीजेचं सुंदर गाणं. बॅटिंग हा करायचा, पण टॅनिस एल्बोचा आजार झाला, कारण लेदर देखील चांगलं खेळतात. PTच्या मैदानावर 3 वर्षाचे PDTS ही स्पर्धा झाली, जिथे शिवम दुबे वगैरे असे तुम्ही खेळाडू पाहिलेत. अनेक रंजीपटू, त्याच्यानंतर भारतीय देशातील क्रिकेटपटू आपण बघितलेत. त्या मैदानावर चांगली बॅटिंग केली, पण टॅनिस एल्बो झाला आणि त्यानंतर थोडासा त्याचा फॉर्म दूरवर गेला. पण एक असे ते दर्जेदार खेळाडू म्हणून अनेक वर्ष या क्रिकेटपटूला आपल्या गावाची धाकटी संघाची सेवा करताना आपण पाहिलाय. आज खऱ्या ते डहाणू तालुक्याचा सर्वात मोठा क्रिकेट संघ कोणता असेल या महाराष्ट्राच्या पटलावर, तर धाकटी डहाणू. पारघरमध्ये तुम्ही जर विचार केला तर सर्वात मोठा संघ कोणता असेल तर ध्रुव व 11 सातपाटी. हे 2 संघ ज्या खऱ्या अर्थाने आपल्या भागाची खूप मोठा नाव कमवताना बघायला मिळतात. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू जय नावाचा बॅटर बघायला मिळतो. चेंडू चप्पल देऊन खेळलात, फाईन लेगचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातो. वॉट अ कॅच, काय जबरदस्त झेत घेतलाय आणि म्हणूनच तिथे रोखलं गेलंय. क्वालिटी गोलंदाजी. जर थांबा गोलंदाजी, मला पुस्तकं दाखवा ना, दाखवता येईल का बॉलिंगचं ॲनालिसिस. ज्या पद्धतीने पूर्ण 6 षटकं झाली, 6 षटकामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 48 आणि तुम्हाला 49 धावा विजयासाठी करायच्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी टाकली. खरं तर संतोषचं मनापासून मी कौतुक करीन. संतोषने टाकल्यानंतर तुम्हाला बघायला गोलंदाज तो म्हणजे निश्चितच लवकेश, त्याने लौकिकती केली. त्यानंतर तुम्हाला षटक टाकताना बघायला मिळेल जयराज, त्याचं गुडफुल बॉलिंग ज्याने तुमच्याकडे कटर दाखवली. त्याच्यात शेवटच्या षटकसाठी आलं प्रशांत बन, ज्याच्याकडे ॲक्युरसी लेन मेंटेन केली आणि अशा पद्धतीने धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 6 षटकाच्या समापनानंतर प्रथम फलंदाजी करत असताना एका साईडला CRD कंस्ट्रक्शन HO स्पोर्ट या संघाची धावसंख्येला 48. आता 49 धावा विजयासाठी करायचं आहे आणि UPL वॉरियर्स उधवाडा हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आणि जसं आता समालोचना बदल होईल
आम्ही अतिशय आमची देखील ब्रिजाईचा संघ असायचा आणि म्हणून तुम्हाला बघायला मिळालं. पण पूर्वीचं डहाणूचं क्रिकेट म्हटलं ना की दिवाळीचे फटाके तिथे केल पोंदाला फुटायचे, मोठमोठे क्रिकेट व्हायचं. पण नंतर का झालं, डहाणूचं क्रिकेटच संपलं ना. चला बॅट्समन या मैदानाच्या आतमध्ये वेळ दळवायची नाही आहे, टाईम इज मनी. आणि आता क्रिकेटचे खूप रंगीबेरंगी चित्र बदललेत. तुम्हाला यूट्यूबमुळे बाकी चांगलं पारखण करता येते. पण लो स्कोरिंग मॅच देखील टफ होते. कारण का, पहिल्या 2 षटका पॉवर प्लेमध्ये तुम्ही धावा कमी दिल्या, गडी बाद केले की मग बाकी तुम्हाला मॅचचा आस्की रेट वाढला जातो आणि मग तो आस्की रेट वाढला की तुम्ही गडी बाद करू शकतात. अशा असंख्य मॅच माझ्या आठवणीत आहेत. 8 षटकामध्ये 30 धावा देऊन देखील सामना जिंकलेला आहे. तो म्हणजे त्या काळचा तुम्हाला नरपड डहाणू क्रिकेट क्लब बघायला मिळेल. दैलू, भगवान, हेमन मर्दे, प्रशांत अकरे, नंदेश बारी असे नामवंत क्रिकेटपटू ज्यांनी बघितलेत त्या क्रिकेटपटून तो खेळ रंगवताना आपण पाहिला. त्याकडे अपोलोचा दबदबा होता. तेव्हा 16 षटकाचे 12 षटकाचे मॅच झाले आणि अमोल राऊत हा नुकताच जो आपल्या नरपडमधून सोडून गेला, हा खऱ्या अर्थाचा टॅनिस विषयातला मोठा पॅकर. मोना सिसी जी तुम्हाला झाईची टीम बघायला मिळेल, संजयची गुजरातची लोक तिकडे यायची आणि त्याला घ्यायला यायची. तेव्हा चेंडू कोंडे होते डनलॉप नंतर MR आले, कुमार रंग आले, मग नेव्हे आले. आता काय चेंडू कसे येतील, कोणते चेंडू कुठे जातील सांगता येत नाही आहे. पण त्या काळातले असे नामवंत क्रिकेटपटू या डहाणू गावाने, या डहाणू तालुक्याने आपल्याला देत. आणि निकोलस सर, तुमचं मनापासून कौतुक करेल की मुलांना पुढे काढताना क्रिकेट ग्लॅमर झाला आहे. तुम्ही मोठं घ्या, पण पुढे का जातील तर तुमचं क्रिकेट व्हायला पाहिजे, यूट्यूबवर तुमच्या धावा दिसायला पाहिजे. आणि जिथे मॅच भरल्यानंतर तुम्ही ते मोठे लोक बघतायत आणि मोठे लोक बघितल्यानंतर तुम्हाला ISPL मोठा पडा. बोला पंच, बॉल ओके. ते इथे तुम्हाला लाईक करतात. प्रीतम बारी का पुढे गेला त्याचं तुम्हाला मी कारण सांगतो. प्रीतम बारीचं झालं काय, तेव्हा पालघर तालुक्यामध्ये पॅकर संघ असायचे. यंग ॲच्युअर बघायचा, मित्रपर्य बघायचे, पवनसूत नवली पॅकर बघायचे, शिरगावचा संघ पॅकर बघायचे, बंधन पालघर पॅकर बघायचे आणि हा निलेश पॅटर हा पॅकर बघायचे. मग हे 6 संघ 8 संघ रविवारी फायनल यायचे आणि प्रत्येक संघामध्ये पॅकर असल्यामुळे प्रत्येक संघ एकदम ताकदीचे असायचे. मग तिथून तुम्ही घडले गेले, पाहिले गेले आणि प्रीतम बारीचं नामांकन कोणी केलं होतं माहिती आहे का? जिथे आम्ही सनसुरा युवा चषक 2 लाखाची स्पर्धा PDTच्या मैदानावर 2017मध्ये भरवली होती, तिकडेच उस्मान पटेलने सांगितलं होतं की आने वाले दौर में ये बंदा कुछ बन के बताएगा. की त्यावेळेस त्यांनी उस्मान पटेलच्या संघाविरुद्ध 52 धावा 3 षटकात केल्या होत्या. उस्मान पटेलच्या संघाने धावा केल्या होत्या 104 आणि तिथे निलेश पायटरने केल्या होत्या 97 आणि त्या 197 धावामध्ये 52 धावा प्रीतम बारीचे होता. तेव्हाच ते शब्द काढले होते रायगडचा टायगर उस्मान पटेल यांनी की प्रीतम बारी आने वाले दिन में बनेगा. आणि त्यानंतर हा जो मुलगा खेळला, आमच्या डहाणूचं गाव जगाच्या पलीकडे नेऊन ठेवलं. गौरव असायला पाहिजे. त्यानंतर अजून एक खेळाडू बनतोय, तो म्हणजे आला नाही खेळायला, कालच्या दिवसात तो गोव्याला खेळायला गेला, तो प्रज्योत अंबिरे वरोरचा. पण वरोरमध्ये आहे का? वरोरमध्ये क्रिकेटच नाही आहे. पण आता 2 वर्षापासून वरोरचा संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतो. हे आहे, हे तुम्ही लाईक झालात, यूट्यूबवर बघितलात, चांगली खेळली तर तुम्हाला लोक पुढे बोलवतात. मग ग्रामीण बिग बॅच खेळायचं क्वालिफाईंगसाठी आणि मग तुम्हाला ती संधी मिळते. ह्या क्रिकेटचा खरा स्तर आहे, हे तुम्हाला बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 49 धावा विजयासाठी करायचं आहे. आणि धनंजय नावाचा गोलंदाज. ओ हो 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 हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. गोल्डन डकचा शिकार पहिला चेंडूवर जयराज बाद झालाय. कारण हे दोन्ही खेळाडू एकाच गावातले आहेत, सातत्यपूर्ण एकाच संघात खेळतात. थँक्यू सो मच दादा. लाईट आलाय. कोंबडा हे त्याचं खऱ्या अर्थाने देणारं त्याचं आपण दान म्हणतोय. काय आई एकवीर आईची कृपा आहे हो. अनेक लोकांना संकटातून पुढे आणणारी ही माझी एकवीर. आता असंख्य गीते. तिचं गीत नुसतं ऐकलं, सांजा तिने वाऱ्या, संध्याकाळी दिवाबतीची वेळ आहे, लक्ष्मी येते घरा, रोज प्रत्येकाच्या घरात बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. मी म्हटलं होतं ना की 49 धावा झाल्या, 2 षटकं तुम्हाला पॉवर प्ले टाकावं लागतील, ते फक्त 8 ते 10 धावा लागतील. 2-3 गडी बाद केलेत की सामना नियंत्रण काढू शकतात. पुण्याचे धनराज चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. सरळ डीप लॉंग ऑफच्या रिझनला चेंडू निघून जातोय. 1 धाव इथे पुण्याशी तुम्हाला होताना बघायला मिळते आणि एका धावाने आपलं वेदने खातं खोललं आणि धावसंख्या होते. एक जबरदस्त आयोजन, एक क्लास दर्जा ज्या स्पर्धेने प्रत्येकाच्या मनामध्ये होता. बाहेरच्या गावातले म्हणजे पालघर तालुक्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या तालुक्यात देखील या स्पर्धेचं नामांकन केले. लोक चर्चा करतात की अल्पावधीतच लगेच केलेली ही आमदारांनी आपल्या गावकऱ्यांसाठी आपल्या आमदारकीमध्ये ही स्पर्धा बघायला मिळते. चांगला केला इथे. बाकी शप्पल झाले, शप्पलच्या चेंडूला पूल केला, चेंडू झाला शॉर्ट ऑन पूल, सरळ निघून गेलाय डीप लॉंगाच्या रिझनला सीमापलीकडे. आणि 4 धावांची धावसंख्या होती ती 5 धावा.
ऐकलं हे समुद्र नाही, ही आमची खाडी आहे. सतत समुद्र पालकडे की जिथे आता युद्ध चाललं ना ते तुम्हाला देश अरब कंट्री बघायला मिळतात. देश माझा भारत जो शांतीचा तुम्हाला पाहिलं गांधीजीच्या तत्वावर चालणारा महात्मा ज्योतिबा फुले सारखे शिक्षण करता आले, छत्रपती शिवरायासारखे जन्माला राजे आले आणि परमपूज्य घटना शिल्पकार आणि बिरसा मुंडासारखे राजे होऊन आदिवासी बांधायला पुढे केलं. असे अनेक अनेक मोठमोठे थोर व्यक्ती या भारत देशाला या पालघर जिल्ह्या या डहाणू तालुक्याला लाभलेत. त्याच गावामध्ये स्पर्धा आपण बघत आहात. काय जबरदस्त बॅटिंग बघायला विनीत अंबिरे, त्याचा लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतोय. अतिशय दर्जेदार फलंदाज, नामवंत क्रिकेटपटू आणि धाकटी डाणून झाईचे खेळाडू सर्वात जास्त डहाणू तालुक्यातून क्रिकेट खेळणारे जे पालघर जिल्ह्याच्या पलीकडे जातात. वसई असो, भाईंदर असो, बोरिवली असो, रायगड, पुणा, पेण, पनवेल, शहापूर अशा अनेक भागांमध्ये या खेळाडूचं खूप मोठे प्रेक्षक आहेत. ऑफसाईड ऑफ चेंडू फसला पण खेळाडू नाही आहे. इथे पॉवर प्लेचा चेंडू निघून जाईल काय आणि चेटक चेंडूच्या मागे मयूर मर्दे आहेत. दॅट्स अ गुड ॲथलीट. कारण वाऱ्यावर कसं धावायचं, समुद्रात कसं पळायचं, उन्हावाळ्याचा पर्वा न करता कशा बोटीमध्ये जाऊन समुद्रात ते मासे कसे पकडायचे, तशा पद्धती ज्यांनी बाळगीला तो मयूरमध्ये नावाचा खेळाडू बघायला मिळतो. एकमेव बॅटर ज्याच्याकडून आपल्याला फक्त 10 धावा बघायला मिळाल्या आणि या 2 धावांशी विचार केला फलका धावसंख्या लागते ती 7. पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाले ते म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल जयराज. 49 धावा विजयासाठी आहे. आता आलेला बॅटर बाकी विनीत अंबिरे, दॅट्स अ गुड बॅटर. खूप कॅल्क्युलेशनप्रमाणे चांगली फलंदाजी करत असताना आपण त्याला बघत आहात. प्रकाश होतात असलेली डहाणू तालुक्या प्रीमियर लीग. चला 30 मिनिटामध्ये तुम्हाला आहे पंचाने टाईम लावला आहे, तुम्हाला फिनिश करायचं आहे. अन्यथा मग तुम्हाला 5व्या षटकानंतर पॅनलाइज केलं जातं आहे. गुड बॉलिंग, वेगवान मारा, चेंडू पडण्याचा सुसाट वेगाने निघून गेला 130 किलोमीटर आणि पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा समापनानंतर धावसंख्या झाला 7-1 गडी बाद. तर मग खऱ्या अर्थाने सामना झुकला जाईल तो तुम्हाला UPL वॉरियर्स या संघाकडे. यानंतर देखील एक जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 3 दिवसीय स्पर्धा आमंत्रण होतो 2-3 दिवसाचं, पण त्याहीपेक्षा आपल्याकडे मॅचेस असल्यामुळे आणि एकदा कमिटमेंट केली ना की कोणाला फसवायचं नाही. आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, ध्येय उद्दिष्ट तुम्ही पाळलात ना की तुम्हाला लोक आपोआप मोठे करतायत. चला दोन्ही संघांनी करण्यात आले या टॉससाठी. इथे बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहते, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला पण त्याहीपेक्षा गोलंदाज चतुर निघाला. जसं चप्पल झाला तसं चेंडूचा वेध घेतला पायावरती आणि तिथे निर्धाव चेंडू हाताळला जातोय. मोजेस वॉरियर आणि विनी स्ट्रायकरच्या 2 कर्णधारांनी या आमचे आयोजक तिकडे आहेत. आपली नाणे फेके जायचं मित्रांनो, वेळेवर या. डिसिप्लिन आहे, शिस्ताची पाळावीच लागेल. पुढे सरसावले डान्सिंग डान्सचा पेज चेंडू खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला 1 धाव तो बघायला मिळेल. दुसरी धाव पूर्ण होईल का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे बघा सिंगल डबलचा धावा घेतलं पाहिजे. मोठं मैदान आहे, खूप मोठं क्षेत्रफळ आहे आणि अशा मोठ्या क्षेत्रफळाने एकेरी धुळे तुम्ही धावा घेतल्यात ना की धावसंख्या तुम्हाला चांगली बघायला मिळते. एक मोठा फटकाला एकेरी धुळे द्या की ओव्हर्समध्ये 10 ते 12 धावा मिळू शकतात. कारण एवढं मोठं आव्हान नाही आहे की 60-70 करायचे आहेत. फक्त 49 धावा तुम्हाला 36 चेंडूमध्ये करायच्या. जरी पहिल्या चेंडूवर गडीबाद झाला जयराज तरी चांगली सुरुवात करताना दोन्ही फलंदाज बघायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला आउटड्रॉय पॉईंटच्या रिझनला खराब क्षेत्ररक्षण झालं. इथे गरज नाही आहे कारण तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. जेव्हा गोलंदाजाचा आस्किंग रेट तुम्ही कमी कराल, इकॉनॉमिकली गोलंदाजी करणार, धावा रोखणार, कारण इथे धावा रोखणे गरजेचं आहे. दबाव हा तुम्हाला समोरच्या संघावर टाकावं लागेल. एकदा का थोडी जरी ते वर निघून गेले ना तर मग कमबॅक करणं कठीण आहे. आतापर्यंत विचार केला जबरदस्त गोलंदाजी हाताळलाय. फक्त धावा झाल्यात तर मला वाटते 10. पहिल्या षटकात 7 आल्या होत्या, आता बघायला मिळेल 10. विजयासाठी जर आपण विचार केला तर UPL वॉरियर्स संघाला 49 धावा करायच्या. प्रत्येक गोलंदाजाने इथे पाहायला मिळतं UPLच्या गोलंदाज अजून 39 धावाची आवश्यकता आहे. काय जबरदस्त आयोजन नियोजन. यूट्यूबच्या माध्यमातून देशापलीकडे 185 कंट्रीमध्ये ही मॅच बघितली जाते. पाटील नेटवर्कच्या सहाय्याने आपण बघत आहात डहाणू प्रीमियर लीग.
खूप मोठं गाव, खूप मोठं क्रिकेटचा इतिहास, खूप मोठी ख्याती या गावाला क्रिकेट म्हणा बाकीच्या खेळाच्या माध्यमातून लाभला आहे. आणि ते आपण बघत आहात डहाणूच्या गावात आता आमदार चषक. ओहो काय बनवलाय, काय बनवलाय, क्षणात बैठकी शॉट घेतलाय आणि सरळ निघून गेला डी स्क्वेअरच्या डोक्यावरनं. जिथे पूर्वीच्या काळामध्ये दिलीप वेंगसरकर सर हे अशा पद्धतीचे खेळायचे भारतीय संघाकडून खेळत असताना, तशा पद्धतीने बैठक मारली. कारण बैठकी म्हटलं ना की अनेक प्रकार आहेत. मग समर्थाची बैठक, मित्रांची बैठक, अनेक नात्याची बैठक, कारण शेवटी बैठक आहे. पण हा बैठकी शॉटमध्ये चौका बघायला मिळालाय. आणि हा विनीत अंबेरीचा ब्रँड शॉट आहे, ज्या शॉटसाठी ओळखले जातात. आणि म्हणूनच तर धाकटी डहाणूचा धबधबा संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वामध्ये मानलं जात आहे. जिथे जिथं हा संघ जातोय, एक गाव एक संघातून खूप मोठ्या पद्धतीचं नाव आज पालघर जिल्ह्यात नव्हे तर जिल्ह्याच्या पलीकडे अनेक अनेक गावं आहेत, अनेक अनेक ठिकाणी मोठ्या स्पर्धा होतात, तिकडे त्यांचं नाव घेतलं जातं आहे. आणि झाई गावाला खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या विश्वामध्ये आणलं असेल तर MS मोतीलाल शहा यांनी. आणि मग त्यांनी देखील आपल्या नावाचा डंका लावून ठेवला. इथे बाकी चांगला पैकी बॅटिंग करतात. पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर कोणत्याही प्रगती न डगमगता आपल्या धैर्याने आपल्यामध्ये असलेला क्लास, असलेला दर्जा दाखवत असताना एका साईडला वेद आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे विनीत अंबिरे. आणि एका साईडला विचार केला दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि फलकावर 14 धावा लागल्यात. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा जय नवाजचा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो, मार्गस्थ होतोय. पुढे सर सावलेत डान्सिंग डान्स पिच, काय फटका बघायला मिळतो. वन बाउन्स निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. असं म्हणतात ना, रडणारा बाळ आईच्या गोदीमध्ये जेवढा आनंदित असतो ना, तसा स्टेट ड्राईव्ह हा पॉवर प्लेमध्ये सर्वोत्कृष्ट फटका बघायला मिळतो. परफेक्ट टायमर, गुड बॅटिंग आणि काय सिन्सिअर क्रिकेट बघायला मिळते. आणि या 4 धावांशी विचार करताना धावा तुम्हाला बघायला मिळतात त्या 18. हे का माहिती आहे का, हे दोन्ही एकाच गावातले खेळाडू सातत्यपूर्ण प्रॅक्टिस एकाच वेळेस करतात, त्याच्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर आक्रमण करणे थोडंसं त्या गावातल्या खेळाडू सोपं जाते. बनवून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. गुड फिल्डिंग. खरोखर थोरम्यांच्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल की ते एवढं कठीण नसते. मला वाटतं ते अंकुश आहेत चिंचणी अपोलो संघाचे खेळाडू बघायला मिळतात. 2 षटकाचे पॉवर पेजेस संपले, 2 षटकांचं फलकावर बघायला मिळते. चांगलं सुस्थितीत UPL वॉरियर्स तुम्हाला संघ बघायला मिळते. 18 धावा 1 गडी बाद. ਤੈਨੂੰ ਮੈਂ ਲਵ ਕਰਦਾ ਬੇਮਤਲਬ ਕਰਦਾ ਬਾਹੋਂ ਮੈਂ ਆ ਸੋਣੀਏ ਬਸ ਅੱਜ ਰਾਤ ਕੇ लिए ਸਾਡੀ ਤਾਂ ਦੇਸੀ ਹੈ ਅਦਾ. त्याला फिल्डिंग टीम हे विसरू नका की 30 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. आमचे पंच टायमर लावून बसलेत. जर 5 षटकं तुमच्या वेळेवर नाही झालीत तर मग तुम्हाला ते देत आहेत. पण खऱ्या अर्थाने मोजेस 11 आणि विनीत स्ट्रायकर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना या नाणेफेकीसाठी मला वाटते मी 3ऱ्यांदा बोललोय. शेवटचा कॉल असेल, अन्यथा मग काय निर्णय घ्यायचा आहे आमच्या आयोजकाकडे कमी बघायला मिळतोय. पण ज्या पद्धतीने क्रिकेटचं आयोजन झालं, एक क्रिकेट अर्थाने खऱ्याला परवडी बघायला मिळाली. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो जलपेश आहे. क्षमता आहे गोलंदाजाकडे. जेव्हा जेव्हा गरज पडला तेव्हा चांगला पाहिजे गोलंदाज जलपेशकडनं पाहिला आहे. चांगला चेंडू बनवून खेळलेत. कव्हरच्या रिझनला एक खेळाडू आहे तिकडे धाव बघायला मिळते का, दुसरी देखील पाहायला मिळते का. गुड थ्रो, पण तिथे 2 धावा पाहायला पूर्ण का. जोरदार अपील. पंचाकडे दाद मागतात. पंचाने DRS घेतलाय. कोणीच 12व्या खेळाडू बघू नका. आमचे खेळाडू बघतील. नो लुकिंग, बघायचं नाही. मी स्वतः बघत नाही, सवयच पडलाय. त्यांचं डिसिजन, त्यांचं काम, ते पंच ते सांगतील, आपण इथे पोचवायचं आहे. राग मावू नका मित्र, हे डिसिप्लिन. तुम्ही अनेक वर्ष पुढे पुढे जाल, खेळाल, चांगलं डहाणूचं क्रिकेट मला बघायला मिळेल. आनंद वाटेल की आमच्या समालोचकाला नॉट आउट, दिस इज अ सेफ. अतिशय चांगली रॅली. बॅट किती सुंदर लँडिंग केलं आहे. अप्रतिम. कॅमेरामन तुमचं कौतुक करायला पाटील नेटवर्कचे कॅमेरामन आहेत. एका साईडला तिथे बघायला मिळतात सूरज. निश्चितच पालघर तालुक्यातलं पहिलं यूट्यूबचं नेटवर्क हे पाटील नेटवर्क बघायला मिळालं. नंतर मग आता तुम्हाला विश नेटवर्क बघायला मिळते. स्वतः अतुलदाचं देखील नेटवर्क आहे. नंतर तुम्हाला ओम साहेब बघायला मिळते. 2 धावांशी विचार केला. 20 धावा फलकावर लागल्यात. इथून अजून 29 धावा हव्या आहेत. सॉरी. आणि इथे तुम्हाला ऋषी बघायला मिळतात. ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. गुड बॉलिंग. इथे बाकी डॉट चेंडू टाकायला पाहिजे. मी निर्धाव चेंडू हाताळला देखील पाहिजे, गडी देखील बाद करायला पाहिजे, तेव्हा तुम्ही दबाव टाकू शकतात. अतिशय दर्जेदार स्पर्धा आमदार चषक आपण बघत आहात.
इथे बाकी चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या रिझल्टला एक धाव तिकडे बघायला मिळते, दुसरी धाव पूर्ण होईल का आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. पंच काय खुणावतात त्याचं लेग बाईज आणि लेग बाईच्या रूपामध्ये धावसंख्या 2 निवडते आणि धावसंख्या होते ती 22. 22 धावा या फलकावर लागल्या जातात. ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 77,777 ह्या उत्कृष्ट दगदगणाऱ्या ट्रॉफ्या. आता सोनं खूप महाग झालं आहे, पण डहाणूकरांना सोनं महाग नाही आहे, सोन्याच्या रूपानेच ही ट्रॉफी द्यायची, जेणे मग इंस्टाग्राम, यूट्यूब, तुमच्या फेसबुक अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी चित्रीकरण बघा. रात्रीच्या काळामध्ये ह्या जगाच्या पलीकडे ज्यांचे जे मित्र बघायला मिळतात तिथे लोकांना प्रकाशाने पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजन, नियोजन, परफेक्ट क्लास, क्रिकेटचा दर्जा कसं असावं हे या वित्तंभूत आम्हाला इथे बघायला मिळते. घेतलेली मेहनत, कष्ट, त्याच्यामागचं प्रामाणिकपणा आणि माझ्या मुलांसाठी काय करता येईल हे ध्येय उद्दिष्ट जे बाळगले ना, हा क्रिकेटकडे बघायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने आता जो तुम्ही विचार केला तिसरं षटक मार्गस्थ आहे, 22 धाव फलकावर लागल्यात, फक्त 49 धावाचं आव्हान ठेवलं. पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनलेत, पण त्यानंतर आलेला वेद आणि विनीत अंबिरे जबरदस्त भागीदारी करतायत. ओ इथे जबरदस्त चेंडू, पण चेंडू यष्टांच्या विकेट किपरच्या पायावर लागतोय काय बघूया. पंच खुणाव तिचं 22 बॉल नक्कीच, म्हणजे ते पायाला लागून चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला एक धाव बघायला मिळाला. जिथे डॉट चेंडू पाहिजे होता ते थोडंसं खराब यष्टिरक्षण झालं आणि एका धावाने विचार केली 23 धावा तुम्हाला बघायला मिळतोय. काय जबरदस्त क्रिकेटचा शोध लावला इंग्रजांनी आणि तो खेळ तुम्ही बघतायत. आणि खऱ्या अर्थाने भारताचं अधिराज्य आज क्रिकेटपटू बघायला मिळतात. पालघर जिल्ह्याचं मोठं नाव म्हणजे आयुष म्हात्रे आम्हाला भेटले, जिथे आम्ही कोसमाई चषक केलं, तिथे उद्घाटन प्रसंगी ते आले होते. त्यांचं देखील मनापासून कौतुक करायला पाहिजे. आणि डायरेक्ट येऊ शकत नाही, कारण जेव्हा इंडियन लेवलला तुम्ही खेळतात ना, तेव्हा तुम्हाला क्रिकेट बोर्डाची परमिशन घ्यायला लागते आणि मग तुम्हाला जावं लागते. कारण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, मोठा फटका खेळला, पंचाकडे दाद मागतात. चेंडू गेला मिड विकेट तरी झाला, एक धाव तो बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होईल का, आणि इथे पाहता पाहता 2 धाव पूर्ण होतात. दॅट्स अ लेग बाय. मराठी पंचाने हाईट फॅक्टर दिला, चेंडू पडल्यानंतर थोडा उशीर घेणार होता आणि इथून देखील बघितलं तो ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहेत. आणि इथे बघता बघता धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होते ती 25. अजून देखील 24 धावाची आवश्यकता खूप चांगल्या परिस्थितीत इथे बघायला मिळतात. या 3 चेंडूमध्ये 5च्या 5 धावा ज्या आल्यात ना, त्या एक्स्ट्रामध्ये आल्यात, म्हणजे 22च्या रूपात 2 लेग बायजमध्ये आल्या गेल्यात. खूप चांगल्या पैकी स्कोरिंग करत आहात. प्रेम पटेल नावाचा खेळाडू. प्रेम म्हटलं की मैंने प्यार केचं पिक्चरची आठवण प्रत्येकाला बघायला मिळते. ज्यावर प्रेम नावाने लोक मी ती प्रेमची टोपी आली होती, काय काय फॉरगॉट आला तो ह्या आयुष्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जल्पेश. जबरदस्त बॅटिंग करत असताना आजच्या दिवसाला पहिला सामना आपण बघत आहात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याहीपेक्षा खाली राहिला. गुड बॉलिंग, कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळालं. आणि इथे बाकी 3 षटकं संपलीत आणि 3 षटकाच्या समापनानंतर विचार केला तर धावसंख्या ती म्हणजे 25. आता बाकी 18 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता विजयासाठी हवी आहे ती UPL वॉरियर्स संघाला. चला या नाणेफेकीसाठी वारंवार करतात आमचे आयोजक, आपली वाट बघतात. दादा तुम्हीच कॉल करा आता. हॅलो मोजेस वॉरियर ह्या ठिकाणी नाणेफेकसाठी यायचं आहे लगेचच. मोजेस वॉरियर नाणेफेकसाठी यायचं आहे. खूप कमी लोकांना माहिती असेल की संदेश धारणे यांनी यावर्षी काय केलं आहे. ऑल ओव्हर इंडिया पोलीस डिपार्टमेंटच्या मॅचेस होत्या. प्रत्येक जिल्ह्याचे संघ होते, प्रत्येक जिल्ह्याचे संघ. आणि तिथे पालघर जिल्ह्याच्या संघामध्ये एकमेव आपल्या भागातले खेळाडू होते, म्हणजे संदेश धारणे. मोजेस वॉरियर संदेश कर्णधार धारणे. लगेच पाठवायचं आहे. आणि तिथे विजेता संघ होता माझ्या पालघर जिल्ह्याचा. त्या संघामधला स्थान असणारा संदेश त्याला आपण बघितलं. उत्कृष्ट लेदर क्रिकेटर, उत्कृष्ट टेनिस क्रिकेटर, उत्कृष्ट ॲथलीट. आणि आज देखील कामामध्ये काम करत असताना, खेळामध्ये खेळ करत असताना, अतिशय सुंदर असं गृह खात्यामध्ये काम करत असताना, SP ऑफिसमध्ये कार्यरत असणारे हे संदेश धारणे आपल्याला बघायला मिळतात. मी म्हटलं ना, अनेक अनेक कला गुणाने माझा डहाणू शहर, डहाणू गाव हे प्रत्येकाला बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता. आणि आता तोच गोलंदाज ज्याने विकेट टेकर आहे, ज्याने विकेट घेतलाय, पाहूया. धनंजय नावाचा गोलंदाज, जाई गावचा हा वंडर बॉय तुम्हाला बघायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पूल केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, पण नो मॅन्स लँड. या जागेवर कोणताच खेळाडू तिकडे पोहोचू शकणार आहे. आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात की काय हो. यास 2 धावा पूर्ण होत या ठिकाणी मोजेस वॉरियर
फेक जिंकलेला आहे. बघूया लगेच थोड्याच वेळात आपला निर्णय कळवायचा आहे आणि ही इनिंग संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सत्तावीस धावा या फलकावर लागल्यात. इथे बाकी बघूया 5 चेंडूमध्ये काही करामत करतात का, बॅक टू बॅक हॅट्रिक किंवा 2-3 विकेट जर घेतलेत तर पुन्हा तुम्ही कमबॅक करू शकतात. अन्यथा जर विचार केलात ना तर UPL वॉरियर्स उधवाचा संघ आहे. हा संघ आतापर्यंत दावेदार बघतोय. वेद आहे स्ट्राईकवर. एज टेकन अँड गॉन. मोठा आवाज. मी म्हटलं की या खेळाडूकडे क्षमता आहे. सातत्यपूर्ण जेव्हा जेव्हा चांगलं क्रिकेट खेळतात म्हणूनच तर या खेळाडूंना दुसऱ्या संघातून आयकॉन किंवा दुसऱ्या संघातून पॅकर म्हणून बोलवलं जाते आणि ते खेळाडू आहेत धनंजय झाईचे खेळाडू. आणि इथे बाकी गडी बाद झाला पण वेदनी चांगली भागीदारी केली. धावा जरी वेदनी कमी काढल्या असल्या तरी आपल्या समोरच्या खेळाडूला स्ट्राईक देण्याचं काम त्याने केलं आणि दुसरा गडी बाद झालाय आणि फलकावर धावसंख्या ती तुम्हाला बघायला मिळते 27. अजून देखील 22 धावाची ऐकूया एक डीजेचं सुंदर गाणं. संतोष हा देखील झाईचाच खेळाडू आहे. अतिशय नामवंत क्रिकेटपटूची स्पर्धा आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने ह्याची दोही याचा डोळा तोच खरा. निकोले साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमदार चषकचा सोहळा बघायला मिळतोय. डहाणू जायला क्रिकेट फक्त गावागावामध्ये होतं पण मोठ्या स्पर्धा होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये डहाणूचे अनेक नामवंत क्रिकेटपटू आपण बघितलेत. इथे जर बघायला मिळत 16 चेंडू 22 धावा. अजून मॅच देखील कडक आहे. एखादं षटक चांगलं पडलं कमी धावाचं गेलं हेच जर षटक चांगलं झालं ना तर खूप मोठी मॅच बघायला मिळेल. 16 चेंडू 22 धावा. धनंजय मार्गस्थ होतोय आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो संतोष. ओ जबरदस्त चेंडू ऑफसाईडच्या बाहेर बघून तुम्ही सफल देखील झाला होत आहेत. गुड अंपायरिंग. बघा हे खूप शिकण्यासारखं आहे. आताचं क्रिकेट आहे ना माणूस घरी बघायला देखील शिकू शकतो. असे अनेक पंच आहेत जे काही मोठे क्रिकेट खेळले नाही पण ते देखील भारतीय संघाकडून पंचगुरू करतात तुम्हाला बघायला मिळेल. हर्ष बोगले हा समारशो बघा. एवढं मोठं काही हर्ष बोगले क्रिकेट खेळ नाही पण ज्ञान जो त्यांच्याकडे आहे ना वंडरफुल. अल्फाज नावाचा पंच तुम्हाला बघायला मिळतो. इथे बघा चेंडू खेळला अक्रॉस पद्धतीने चेंडू गेला मिडविकेटच्या रिझनला बॅटची एज घेतली. पॉवरफुल टायमिंग झालं नाही आणि इथे एका धावानेशी जो विचार केला धावसंख्या होती ती म्हणजे 28. अजून 21 धावाची आवश्यकता. खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेचं कौतुक करायला पाहिजे. जिथे क्रिकेटचा स्पर्धाच होणे थांबल्या होता आणि इथे चांगलं आयोजन केलं. तलासरी भागातून माझे असंख्य आदिवासी बांधव देखील या स्पर्धेतून तुम्हाला बघायला मिळेल. उपलाटचा एक मुलगा आहे खूप चांगलं बॅटिंग करतो प्रतीक दोदडे. व्हॉट अ बॅटर. ओहो गुड बॉलिंग ऑफ साईड द ऑफ स्टंप. ह्याला म्हणतात ॲक्युरेसी. लाईन लेन कशी म्हणते बघा. पुन्हा ॲक्सिडेंटला बघू शकता चेंडू पडला तर भन्नाट वेगाने आला. सुपर क्वालिटी बॉलिंग. म्हटलंय ना की प्रत्येकाच्या हातामध्ये देवाने करण्याची कृती दिलाय. प्रत्येकाला बुद्धी दिलाय. कसं काय करावं ना ते तुम्हाला बघायला मिळेल आणि म्हणून तर ते याला ढासू का म्हणतात. ढासून गोलंदाजी टाकतो मग धनंजय ढासू नावाने क्रिकेट विश्वात म्हटलं जातंय. पुन्हा शिकता धनंजय मार्गस्थ होतोय. ओहो वाट बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. एखाद्याला रात्री स्वप्न पडलं की ते पूर्ण होतं असं म्हणतात आणि स्वप्नपूर्त गोलंदाजी इकडे बघायला मिळते. कारण इकॉनॉमिकली करणे डॉट चेंडू टाकणे निर्धाव टाकणे इथे बंधनकारक होतं आणि खऱ्या अर्थाने आत्ता जर विचार केला तर मला वाटते षटकं संपली ती म्हणजे 4 आणि फलकावर धावसंख्या ती 28. म्हणजे आता 12 चेंडू आणि 21 धावा. सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. मी अगोदरच तुम्हाला म्हटलं होतं ना की पॉवर प्लेमध्ये कमी धावा द्या त्यानंतर येणारा एखाद्या तिसऱ्या किंवा षटकामध्ये कमी धावा द्या आणि सामना बनवू शकतो. इथून जर तुम्ही विचार केलात तर सामना दोन्ही संघाकडे 12 चेंडू 21 धावा.
असतात. जल्पेश नावाचा गोलंदाज 12-21ची मॅच. हा बॉलर DRS घेतलाय, त्यांचा DRS बाकी आहे नो डाऊट. फेअर डिलिव्हरी. दादा आपलं नाव, सरनेम? कमलेश यादव. कुठे राहता आपण? उंबरगावला. खूप चांगली अंपायरिंग, दॅट्स गुड. आम्ही सांगू शकत नाही, 32 वर्ष आम्ही सेवा केल्यात, वरच्या दर्जापर्यंत ओमटॅक्सला सातत्य पूर्ण करतो. झिम्बाब्वे, केनिया, युगांडा, नेपाळ वगैरे जे जे संघ आता क्वालिफाईड झालेत ना, त्यांच्या समाज आम्हाला करता आलेत. पण अफलातून गुड अंपायरिंग हेच असायला पाहिजे. निरपेक्ष डिसिजन द्यायचं आहे आपल्याला, त्याच्यावर आपल्याला नेमलं गेलं आहे. उंबरगावचे पंच तुम्हाला बघायला मिळतात, कमलेश यादव साहेब, अशफाक आणि एक अमित सिंग. ऑलर उंबरगाव संजय, त्याच पट आहे तुम्ही. थँक्यू सो मच. खूप चांगले पंचगिरी करतात. आणि का असं माहिती आहे का, पंचगिरी योग्य असते ना की वेगळ्या धाड. आणि आयोजकाचं खूप कौतुक करेल, कोणालाही परिचयाचे पंच होऊन इकडे बघता कामाने आलेत. गुड आयोजन, जेवढं कौतुक करावं आयोजनाचं तेवढं खूप कौतुक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार अवस्थेत मॅच बघायला मिळते. होळीचे रंग उधळून झाले, फटाकाचे फ्लॉवर फोडून झाले, पण या मैदानामध्ये क्रिकेटच्या अस्त्रामध्ये काय चमत्कार घडतोय. 11 चेंडू 21 धावा, लो स्कोरिंग मॅच आहे, पण जबरदस्त मॅच बघायला मिळते. चेंडू टटवला, मिड विकेटच्या दिशेला निघून जाईल का? ओ कॅच, गुड फील्ड, सरळ हातामध्ये सोपा झेल दिलाय. आणि अशा पद्धतीने मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे. आता जर विचार केला तर दोन्ही संघाच्या तुलनेने दोघां संघाकडे मॅच चुकलाय. कारण आता तुम्हाला 10 चेंडू आणि 21 धावा करायच्या आहेत. आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना हा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. गीत तुम्ही वाजवलं, ब्राझील म्हटलं की पेलेची आठवण येते, ब्राझील म्हटलं की रोनाल्डोची आठवण येते. असे असंख्य असंख्य गाण्यामध्ये फुटबॉल प्रेमी देश आहे तो ब्राझील. हर्ष माची आहे ना हा? ओके यस. केला त्यांचं समालोचन. नुकतीच झाईला मोठी स्पर्धा झाली होती, अप्रतिम स्पर्धा. हर्ष माशीकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. चेंडू टटवलाय, सरळ उंच निघून जाईल का? चेंडूच्या पाठीमागे खेळ जातोय. इथे जबरदस्त क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिड विकेटचं. मी सुरुवातीला म्हटलं ना की 48 धावा, दॅट्स अ गुड स्कोर. कारण 90चा चेंडू आहे, ग्राउंड क्षेत्रफळ मोठं आहे. इथे बाकी तुम्हाला इन दी एअर जास्त चेंडू जाऊ शकत नाही. संध्याकाळचं आहे, वातावरण कडक आहे, आर्द्रता तर बघितली बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. आता 9 चेंडू आणि धावा हव्या आहेत त्या 20 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी धनंजयने केली. धनंजयनंतर तुम्हाला बघायला मिळते गोलंदाजी थोडीसं महागडं झालं ते म्हणजे जय, पण त्यानंतर बाकी जल्पेशने गुड बॉलिंग. इकॉनॉमिकली जे म्हणतात ना ती असायला पाहिजे. काय जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. डहाणू तालुका आमदार चषक आपण बघत आहात. आदरणीय विद्यमान आमदार विनोद निकोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली. दादा थँक्यू सो मच. असे अनेक अनेक क्रिकेट प्रेमाला बघायला मिळेल. चला वेळेचं महत्त्व सांभाळायचं आहे. हां दादा, बॅट्समॅनला प्रॉब्लेम आहे, लाईट बंद करा. नो डाऊट असू शकते, कारण आपल्याला इथून वाटते. पुन्हा जल्पेश.
इथे स्क्वेअर लेगच्या रिझनला चेंडू गेला, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आहे की पाहायचं. ओ हो हो, गुड कॅच, काय जबरदस्त कमबॅक केला. मी म्हटलं ना एखादं षटक असं पडेल की जिथे कलाटणी घेतलं जाईल. एवढ्या वर्षाचा अनुभव आणि प्रत्येक काय होतं माहिती आहे का, बॅटर जे आहेत ना 12 चेंडू 21 मनोबल काय असते की आम्हाला बाउंड्री मारूनच खेळायचं, पण एवढं मोठं मैदान आहे कसं खेळावं आय डोंट नो, आम्ही ते सांगू शकत नाही आहे. आणि मोठा बॅट्समन गेलाय तो म्हणजे विनीत अंबिरे नावाचा, जो सातत्यपूर्ण चांगला धावा काढण्याचा काम करतो. ज्याने ओपनिंग राहिलं त्याच्यासमोर पहिल्या चेंडूवर जयराज नावाचा खेळाडू बाद झाला आणि याने किती धावा काढल्यात, 14 धावा काढत असताना बाद झालाय. आता बाकी सामना वेगळ्या मोडवर गेले. काय जबरदस्त गोल जल्पेशकडे केले. खऱ्या अर्थाने कमबॅक कुठून झालं माहिती आहे का, धनंजयने जी गोलंदाजी टाकली. आता प्रशांत नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय, प्रशांत मल नावाचा तुम्हाला बॅटर बघायला मिळतोय. आमचे परम मित्र तुम्हाला बघायला मिळत आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने पाटील नेटवर्कचं काम सांभाळलंय. अनुराग चव्हाण, मॅन फ्रॉम कमारे. ओमटॅकची टुर्नामेंट करून आल्यात. फॉरेनच्या टीम आहेत ना आता, मला वाटतं साऊथ आफ्रिका श्रीलंका आहे. या बघा आता कॅमेरा म्हणजे आलेत ना, मी नुकतंच ओ हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळाले. धगधगत्या रात्रीमध्ये प्रकाश झोता क्रिकेटमध्ये ही गोलंदाजी कशी माहिती आहे का, अंधार डीजे थांबा जरा, काळोखा रात्रीमध्ये काजवाची जशी पालखी जावी ना लुकलुकणारे, पटकन झाडावर बसून दिवे बंद करावे, तशा पद्धतीची गोलंदाजी इकडे बघायला मिळाली. अफलातून क्लास, परफेक्ट लाईन अँड लेन, फलंदाज जखून ठेवायचं आणि फलंदाज मोठेच फटके खेळायला बघतात आणि इथे जबरदस्त कमबॅक करताना बघायला. म्हणून तुम्हाला म्हटलं ना की 48 धावा खूप मोठी धावसंख्या आहे. इथे एखादं षटक असं कमबॅक करेल की जिथे सामन्याला कलट नाही बघायला, आणि तेच काम करताना तुम्हाला जल्पेश नावाचं बघायला मिळतं. पण ॲज अ टर्निंग पॉईंट खरं धनंजयजी जे 4थं षटक टाकलं ना, तिथे जे विकेट काढले तिथे तुम्हाला कमबॅक करताना बघायला मिळेल. बघा मी नुकतंच तुम्हाला ओमटॅकचं वर्णन केलं, तिथे श्रीलंकाची टीम आता प्रॅक्टिस करते आणि तेच कॅमेरामन अनुराग चव्हाण हे आपल्याकडे आलेत. डहाणू बोरोली लोकल तशा पद्धतीचं इथे राहिला आहे. मॅच होती कुठे आणि आली कुठे, माणसाला एक क्षण कुठे नेऊन पोचवेल हे सांगू शकत नाही. तशा पद्धतीचा अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटला का म्हणतात हे आज खऱ्या अर्थाने मैदानामध्ये पाहायला मिळालं. पुढे सरसावले चांगला स्टेट ड्राइव्ह बघायला मिळतो. व्हॉट अ फिल्डिंग, काय जबरदस्त गोलंदाजी जलपेशाने केलाय. फक्त या षटकात 1 धावा देऊन 3 गडी बाद केला. जोरदार टाळ्या झाला पाहिजे गोलंदाजीसाठी. व्हॉट अ कमबॅक, जबरदस्त गोल आहे. आणि हेच तर खरं आमच्या डहाणूचं क्रिकेट आहे हो. आज नुसतंच महाराष्ट्रामध्ये आमच्या डहाणूच्या खेळाचा डंका होत नाही तर हेच खेळाडू करतात. या सर्कलमध्ये एक खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. टायमर आहे सर्कलमध्ये. सर राग नका मानू. जिंकून ते आलेत. या शेवटच्या 12 चेंडूमध्ये म्हणजे चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 4च धावा आल्यात. वित्तंभूत माहिती आणि 4 विकेट गेलेत. आमचे प्रेम आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती देत आहेत. जबरदस्त स्कोरिंग करा, हे तुम्ही आमच्या आधारस्तंभ असतात. तुमच्यामुळे आम्हाला खूप माहिती मिळते, आम्ही तुमच्यावर पोहोचवण्याचं काम करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6-20 बऱ्याच वेळा होताना पाहिलेत, पण इथे बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो जिग्नेश दांडेपाडचा वंडर बॉय, ज्याच्याकडे तुम्हाला एक षटकार बघायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने त्या 5 धावा ज्या दिल्या गेल्या होत्या ना, वाईट +4, तिथे किती महागात पडते ते बघूया. आता बाकी 6 चेंडू 20 धावा आणि समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो हर्ष माशी. क्षमता आहे या बॅटरकडे. झाईमध्ये अनेक वेळा आम्ही जातो समालोचन करण्यासाठी. चांगली बॅटिंग करताना या खेळाडू आपण बघितलंय. आज तोच दर्जा तोच क्लास तुम्ही जातील का आणि संघाला विजय संपादन करतील का. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे डीप लॉंगचा खेळाडू पोहोचेल का, मर्दे आहे तिथे. दरम्यान नाही, लँडिंग झालं. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. ॲक्च्युअली जर पाहायला गेलं तर चेंडू खऱ्या अर्थाने लांब होता, खूप दूरवरनं गेलं. मी अगोदरच म्हटलं ना, मैदानाचं क्षेत्रफळ हे खूप मोठं आहे आणि इथून तुम्हाला इन दी एअर कॅचेस करण्यासाठी खूप दमछाक करावी लागेल. परफेक्ट ॲथलीट धावत जावं लागेल, चेंडूवर नियंत्रण करावं लागेल. आणि
5 चेंडू 18 धावा. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. जेवढं कौतुक करावं CRD कन्स्ट्रक्शन आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो HR स्पोर्ट हा संघ. 48 धावा झाल्या. 49 धावा विजय करत असताना 5-18ची गरज. पुन्हा चेंडू चांगला ड्राईव्ह केला. इथे बघा सर हातामध्ये झेल बघायला मिळतो का. गुड कॅच. व्हॉट अ फिल्डिंग. जल्पेश सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत असताना आता क्षेत्ररक्षण जबरदस्त केलं. आणि मी म्हटलं ना की सामना कसा कलाटणी घेऊ शकतो. आणि म्हणूनच तर क्रिकेटच्या खेळाला अनितीचा खेळ म्हटलं झालाय. खऱ्या अर्थाने 3 षटकांचा सामना वन साईड झाला होता. झुकला होता तो एका साईडला. तो म्हणजे निश्चितच UPL वॉरियर्स संघाकडे गेला होता. पण त्यानंतर बाकी 4थं षटक आणि 5वं षटक 12 चेंडूमध्ये फक्त 4च धावा दिल्या. आणि गडी बाद झाला तो वेदने किती धावा केल्यात. थँक्यू डीजे. बघा आपल्या डहाणू तालुक्यात देखील एक नियम आणा. कारण आऊट झालेला खेळाडू सर्कलच्या आत असेपर्यंत इकडचा बॅटर निघाला पाहिजे. जेव्हा आम्ही वसई पट्ट्यात जातो, वैतरणा पट्ट्यात जातो, लाखाच्या मोठमोठ्या स्पर्धा होतात. नुकताच आम्ही सत्यसाईबाबा चषक केलं, कोसमाई चषक केलं. तिथे असंच नियम आहे. जो बॅटमन आऊट होतो तो सर्कलच्या आत असून तुम्ही डकआउटमध्ये निघायला पाहिजे. इकडे तुम्ही येणार, ह्याला पाठवा त्याला पाठवा. दॅट्स नॉट रूल. शिका, आयुष्यामध्ये शिकायला पाहिजे. आपण किती मोठे क्रिकेट असला आहे पण नियमापुढे कोण नाही. कायद्याच्या कचामध्ये सापडला की कोण नसतोय. आहे अजून आहे. आणि डहाणूकर ती क्षमता आहे. आता बाकी 4 चेंडू आणि धावा हव्यात त्या 18. मोठे फटके करण्याची गरज आहे. काय कमबॅक केलं. 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये 12 चेंडू जिथे फक्त 4च धावा आल्या ना तिथे मॅचला कलाटणी बघायला मिळेल. जल्पेशने अक्षरशः कमबॅक केलं. 1 धावा दिली. 5व्या 3 गडी बाद केलेत. चेंडू हवेमध्ये. इथे डीप लॉंग ऑफच्या पाठीमागे खेळाडू जातो आणि इथे पुन्हा एकदा जबरदस्त कॅच जयला आपण बघितलाय. आणि अशा पद्धतीने पुन्हा नांगी टाकलाय. विकेट टू विकेट गेले. जय हा जय जो खेळाडू तुम्हाला बघायला ढाकली आणून सांगायचं. मी म्हटलं ना की मॅचला कलाटणी मिळू शकते. प्रदीर्घ अनुभवाच्या अनेक मॅचेस आपण बघत आहात. आणि सातत्यपूर्ण पूर्वीचं क्रिकेट कसं होतं माहिती आहे का. MRIचे चेंडू 8 षटकाच्या मॅचेस 40-45 धावा झाल्या. SL बीटा बॅटर असायच्या. एकेरी 2 धावाकडे जिंकायचा. त्या धावा नाही बघायला मिळत. तुम्ही प्रत्येक चेंडू षटकाच्या एवढं मोठं मैदान आहे. एकेरी 2 धावा करतात. प्लेसमेंट म्हणतात, ड्राईव्ह म्हणतात. हे फटके तुमच्याकडे कव्हर क्षेत्र आहे, मिडऑन क्षेत्र आहे, मिडऑन कव्हर क्षेत्र आहे, गली आहे. इथे तुम्ही धावा काढले. प्रत्येकदाने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. एकाही बॅटरने एका साईडला थांबून एकेरी 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे ही संघावर ओढून घेतलेलं संकट असं मी म्हणावं लागेल. एकूण पण असं आव्हान दिलं होतं. 3 षटकात 25 झाल्या होत्या. फक्त एकच गडी बाद होता. चांगला सुसीत असताना इथे बाकी कमबॅक केलं आणि जबरदस्त त्याचा संधीचा फायदा उचलला. रायझिंग डिलेव्हरी, गुड बॉलिंग, गुड स्पॉटवर तुम्हाला बघायला मिळतोय. आता 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. मोमेंटम तयार केलं धनंजयने. आता मोमेंटमला पकडलं जल्पेशने आणि तिथून जी मिळालेली संधी आहे ना ती उचलून धरली आणि सामना योग्य दिशेने आपल्या पारड्यात पाडलाय. ह्यालाच ते क्रिकेट म्हणतात. आपल्याला जेव्हा एखादा ऑप्शन होते, ऑप्शनमध्ये संघ मला आपल्याला घेतो, दिलेली जबाबदारी आपल्याला काय पाडायची असते हे ज्या खेळाडूला कळते ना ते खेळाडू असं काम करू शकतो. आणि तेच क्रिकेट ॲक्च्युअल तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळालं आहे. जबरदस्त आयोजन. जेवढं कौतुक करावं स्पर्धेचं. आमदार निकोले साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण बघत आहात डहाणू प्रीमियर लीग. डहाणूचं क्रिकेट म्हटलं की खूप मोठं क्रिकेट बघायला मिळेल. असंख्य नामवंत क्रिकेटपटू या डहाणू गावाने आम्हाला दिलेत. तलसरे गावाने आम्हाला दिलेत. चेंडू टटवला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. डीप लॉंगच्या हातीमध्ये खेळ झेल होईल का. ओ हो इथे बाकी कॅच बघायला मिळते. प्रत्येक झेल टिपण्याचं काम केलं. कॅचेस विन द मॅचेस. एक मंत्र्यानं पकडा कॅच जिंका मॅच ते बघायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने मयूर मर्देच्या हातामध्ये, मयूर मर्दे म्हटलं की बकेट त्याला म्हणतो मी, असे मोठे हात आहेत की त्याच्या हातामध्ये चेंडू आरामात विसावतो. आणि जबरदस्त बघा कशा पुन्हा ॲक्शन रिप्लाय. खऱ्या अर्थाने क्रिकेट विषयावर बकेट हा शब्द दक्षिण आफ्रिकेचा मॅकमिलन ह्याला वापरला गेला. जो स्लीप गलीमध्ये चांगले झेल पकडायचा. जेव्हा बॅन केलं होतं दक्षिण आफ्रिकेची बंदी हटवली आणि मग आले. मग ते तुम्ही डोनाल्ड, पॉलॅक, क्रस्टन, हडसन असे तुम्हाला क्रिकेटर बघायला मिळाले. तिथे मॅकमिलन हा अष्टपैलू खेळ होता आणि मॅकमिलन प्रत्येक झेल पकडायचा म्हणून त्याला बकेट म्हटलं गेलं होतं. रिक्षामध्ये बसतो थंडगार हवाला. आमच्याकडे थंड हवा येत नाही कारण इंडस्ट्रीमध्ये केमिकल एवढे आहेत की गरमच हवा बघायला मिळतात. ओ इथे बाकी चांगला फटका खेळलाय. कव्हरच्या रिझनला गुड क्षेत्ररक्षण. इथे गडी बाद झालाय. इथे देखील गडी बाद झालाय.
आणि जल्पेशने झेल घेतला आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त विन केलाय. 48 धावा झाल्या, 49 धावा झाल्या असताना देखील विजय संपादन करताना आपण पाहत आहात. हॅलो मोजेश वॉरियर, आपण जर काय निर्णय घेतला पटकन लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लगेचच. ह्या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूला दोन्ही संघांनी यायचं आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला ह्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली खेळाडूंसाठी. चला लगेचच मोजेश वॉरियर, काय निर्णय आहे आपला? चला मॅच ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातो हा, जल्पेश बारी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पटापट. चला आवाज तर दादा येतो युट्यूबवर, बाकीचे आता मोबाईल लावलेत बघा, काय करा. जल्पेश बारी ठरतोय मॅच ऑफ द मॅच, ज्याने जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्या